मॅम मी खूप सॉरी आहे मॅम, बट तुम्ही ना कॅन्सल नका करू, आपण काहीतरी ऑप्शन शोधू मॅम प्लीज. नाही जेनी, मला मला काही ऑप्शन नाही दिसत आहे. गुरुनाथना त्रास देण्यासाठी आपण आपल्या माणसांना कशाला त्रास द्यायचा? आणि सौमित्र म्हणतो तेही बरोबर आहे. नाही, हा थिल्लरपणा कुठेतरी थांबायला हवा. मला असं हा बोल चिंकी. हाय पिंक. हाय, कशासाठी फोन केला होतास? ऍक्च्युली मी फक्त फ्लॉन्ट करायला फोन केलाय. तुला वाटतंय ना त्यापेक्षा पण मी जास्त हुशार झाले. मी मम्मावर अजिबात विश्वास ठेवत नाही आणि आपल्या प्लॅन बद्दल काय चाललंय हे मी तिला अजिबात कळू देत नाही, माहितीये? गुड. एशी यार, मला वाटलं तू काहीतरी व्हेरी गुड वगैरे म्हणशील. काय रिॲक्शन ही? बोल. काही नाही. हे बघ, तू तू तुझं काम खूप छान करतेस, खूपच चांगलं करतेस, पण मला नाही जमत आहे. म्हणजे बघ ना, आता आपल्याला पिंकी हवी होती, ती पिंकी नाही मी सापडवू शकले. हा, बट दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम ना. म्हणजे तसंही मी गॅरीला सांगितलंय की पिंकी नाहीच नाही, ती आउट ऑफ मुंबई आहे. तर कोणी आलंच नाही जर का, तर तसंही त्याचा पोपटच होईल ना. काय म्हणजे नाही 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 नाही, फक्त तेवढ्याचसाठी नाही. हे बघ, माझ्या डोक्यामध्ये जे होतं त्याप्रमाणे सगळं घडलं असतं ना, तर गुरुनाथ सुभेदारांनी पुन्हा पिंकी हा शब्द उच्चारला नसता. पण आता तसं नाहीये ना, म्हणून मला असं वाटतंय की आता आपण सगळाच प्लॅन कॅन्सल करूया. ए, काय बोलतेस तू? हेलो मॅम. कोणी हाक मारली का आता इकडून? आय डोंट नो. तू काही बोललीस का? नाही, मी नाही काय बोलले. तेरा ध्यान किधर है? तेरी पिंकी इधर है. तेरा ध्यान किधर है? तेरी पिंकी इधर है. हेलो जिनी, हेलो राधा. सॉरी, हे करायची डोंट गरज टच, नाही. डोंट टच प्लीज. कशी वाटते दाढीवाली पिंकी? मला माहिती आहे खूपच खाणेरडी आहे ही पिंकी. हॅलो, काहीतरी बोल तू. हा, पण पिंकीला कसं दिसवायचं, किती छान दिसवायचं ही जबाबदारी तुमची, आणि पिंकी म्हणून काय आणि कसं करायचं ही जबाबदारी माझी. सौमित्र, तू पिंकी हुई सौमित्र, पिंकी. आणि चिंकीचा फोन चालू आहे ना, तिला आधी सांगून टाक बरं, पिंकी सापडली म्हणून. हॅलो, अगं काय, कुठे होतीस तू? मला होल्ड बटन कुठे गेली, कुठे होती तू? नाही, ते महत्वाचं नाहीये. पिंकी सापडली. सापडली? कोण आहे पिंकी? ते तुला उद्याला कळेल, पण आपला प्लॅन ऑन आहे. उद्या भेटूच. घाबरवलं. असं करू मी मध्ये पिंकीसाठी? सौमित्र, तू हे एकदम अचानक कसा काय हा डिसिजन घेतला? अचानक नाही काही, मी अजूनही असं का बोलतोय? अचानक नाही गे राधा. तू जेव्हा मला विचारलंस ना तू पिंकी बनणार का, तेव्हाच खरं तर मी ठरवलं होतं की हा चान्स सोडायचा नाही. काय यार राधा, तुझा नवरा बनून तुझी फक्त काळजी घेणं, तुला फक्त समजून घेणं, एवढंच जर मी करत राहिलो तर इतर चांगले नवरे आणि माझ्यात काय फरक राहिला? राधा, किती दिवसांनी असा आचरटपणा करायला मिळणार आहे मला? मी चान्स सोडेन का सांग? आधी आम्हाला एवढं का घाबरवलं तुम्ही? हो, पण त्यालाही तूच कारणीभूत आहेस राधा. मी माझं काय? हो, कारण मी आल्यापासून बघतोय सगळं जेनीच विचारते मला. हा, क्लीन शेव करशील का, आमच्यासाठी पिंकी बनशील का, फोटो दाखव, काय काय करते बिचारी. तू मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न सुद्धा केला नाहीयेस. सौमित्र, मला ते बरोबर नाही वाटलं. म्हणजे हे असं लादणं चुकीचं वाटलं, बाकी काही नाही. असं तुला खरंच वाटलं राधा? तुला जर असं वाटत असेल तर तू काय ओळखलेस यार मला आतापर्यंत? तुला किती वेळा सांगितलंय मी राधा, आपण नवरा बायको नंतर आधी चांगले मित्र मैत्रीण होत ना. माझ्या तर नावात सुद्धा मित्र आहे. बरं, ते जाऊ दे जेनी, चल.
सांग मला, पिंकी बनण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल? तुम्ही हे सगळं माझ्यावर सोडा, माय रिस्पॉन्सिबिलिटी. मॅम तुम्ही अजिबात स्ट्रेस नका घेऊ. मी असं करते, मी आज इथेच थांबते मॅम, अँड टुमॉरो मॉर्निंग मी जाऊन सगळं सामान घेऊन येते आणि मग मी तुमचं छान मेकओव्हर करेन, मस्त करेन. ठीक आहे राधा. ही नखं बघ किती घाण आहेत माझी, नखं कापायला लागतील आपल्याला. ओके राधा, तुझं काय म्हणणं आहे यावर? ए हॅलो राधा, काय झालं? सौमित्र, मला पुन्हा एकदा कळून चुकलंय की तुझ्याशी लग्न करणं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय होता. खरं तर मी हे आधीच करायला हवं होतं, पण उगाचच गुरुनाथच्या प्रेमात पडले आणि प्रेमात आंधळी झाले. ए हॅलो राधा, तो तुझा भूतकाळ होता बरं का, विसरून जायचा आता. तो तुझा भूतकाळ होता, मी तुझा वर्तमान काळ आहे. आणि हा वर्तमान काळ उद्या तुझ्या भूतकाळाला धुणार आहे. आणि त्यामुळे बाकी काही नाही, तुझा भविष्य काळ उज्ज्वल आणि स्वच्छ असणार आहे. जेनी, राधा, your Pinky is now gonna sunky tomorrow. सौमित्र, सौमित्र, काय झालं? मग तू असं काय बघत बसलायस? काय? माझी दाढी. हो पिंकी बनण्यासाठी दाढी काढायला लागल. हो, पण ती परत येईल ना. किती बेसिक बोलतीस राधा तू. ऑफकोर्स परत येणार ना दाढी, पण काय ती मला इमॅजिन नाही करता येत की दाढीशिवाय मी खूप घाण दिसतो ग. मला ना गाल असे दिसणार ग. नाही नाही, तसं नाही होणार. काय होतं की पहिले 1-2 दिवस तुला वाईट वाटेल किंवा कसं तरी वाटेल, पण नंतर सवय होईल तुला, काही प्रॉब्लेम नाही येणार तुला. पटतंय तुझं, पण तुला नाही कळणार. पुरुषांचा त्रास आहे ना तो तुला नाही कळणार. दाढी. सॉरी सौमित्र, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय ना मला. नाही, हे बघ, तू आधी सांगितलं तेव्हा मला असं वाटलं की वा किती छान वगैरे, पण नाही, नंतर मी नीट विचार केला, मी खूप क्रूर वागते ना तुझ्याशी. नाही ग राधा, तुझ्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. तसं नाही, मी अत्यंत मनापासून पिंकी म्हणतोय. मला मजा येणार आहे त्यात, आणि तुझ्यासाठी पिंकी काय मी काही म्हणायला तयार आहे. पण शेवटी दाढीची दाढी ना ग. दाढीची जागा नाही ना घेऊ शकत कुणी. नाही, दाढी ती दाढी जाणार ना. एकच सांगू फक्त राधा, मी आता क्लीन शेव करीन. दाढी काढल्यानंतर जर कोणी आपल्याला भाऊ बहीण म्हणून म्हटलं तर लगेच राखी बांधू नको मला. काहीतरी काय, मी आज थोडीच करणार आहे. असतोच काय. ठीक आहे, चल. थांब 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 थांब, मी असं करते, तुझ्यासाठी छान आलं घालून चहा आणते, म्हणजे तुला बरं वाटेल. नको 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 नको, आधी मी दाढी काढतो मग चहा. आधी दाढी मग चहा, आधी लगीन दाढीचं. लगीन? तू चहा आण. नको, थांब, तू जाऊ नकोस. काय होतंय, मला दाढी काढायला तुझा आधार लागेल. कारण काय ना, इतकी वर्षांची सोबती आहे, तशी काढायची. म्हणजे मी आहे, मी इथेच आहे. तू जाऊ नकोस राधा, प्लीज. मी नाही जाते. जाऊ नको, मला तुझ्या आधाराची गरज लागेल. मी काढतो. मी आता मी आहे इथे, घाबरू नको. हा, तू ममा म्हण ना. ते ममा म्हण. हा 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 फोम आहे. हो, माहिती मला. हा, मी आता लावतो. लाव. अरे यार, आय लव्ह यू दाढी. आय लव्ह यू दाढी. बाय बाय दाढी. दाढी बाय. अखेर ती वेळ आली. हे
दगड आहे दगड का ते वस्तारा छातीवर ठेवायला. ए दाढी काढायची म्हटल्यावर छातीवर दगड ठेवूनच काढायला लागते का? तुला नाही कळणार काही. दाढी दाढी आय लव्ह यू दाढी. कुठून सुरुवात करू का? म्हणजे खालून काढतो मी, खालूनच काढतो. तुला आधी मी मिशी काढू का? मी मिशी का तू काढतेस? नको 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 दादा, तुला येते का? तू असं लहान मुलासारखं करतोय, मला बघवत नाहीये हे सगळं. मी काढून देतो तुला. नाही नाही, माझा विश्वास आहे तू कापणार वगैरे नाही, पण नाजूकपणे. हा, प्रेमाने काढ, प्रेमाने काढ. मी व्यवस्थित करेन. ओके, नको ते प्रेम भीम काढून टाक. ओके, इथून करते मी सुरुवात. हळू हळू मी हळू हळू करेन. अरे कल्ले एवढे ठेव. हा, सगळे काढू नकोस. ही नाही भुवई पापण्या ह्या नाही छे, काढायच्या. छे. फक्त दाढी मिशी काढून टाक. मी डोळे मिटतोय, काढून टाक. मिटले मी डोळे मिटले. डोकं तिथे, पाय तिथे, हात. काय करतेस तू? नाही काही नाही, माझा पाय अडकला म्हणून ते पडलं. सॉरी. अरे असं कसं? मी दचकून जागा झालो, बोलला ना यार. हात तू पण म्हणजे. नाही नाही, सॉरी सॉरी. उरलेला चहा पिऊन टाक ना. चहा? तू चहा केलास माझ्यासाठी? हो. अरे वा, इतर वेळेला दोन दोनदा मागूनही देत नाही चहा, आज अचानक चहा कसं काय? नाही नाही, असं कसं करतोस? तू मला कालच म्हणाला होतास ना की तुला आज खूप काम आहे, मग तुला साईट व्हिजिटला पण जायचंय म्हणून आणला की. अच्छा, नाही म्हणजे ही माझ्याबद्दल वाटणारी काळजी आहे की मला घरातून बाहेर काढायची घाई चालली आहे तुझी? तुला काय समजायचं ते समज, पण तुला उशीर नको व्हायला म्हणून जे जे करायचंय ना ते सगळं करेन मी आज. ठीक आहे, घे चहा घे. नाही नाही, ते अजून हे बाकी ब्रश करायचंय, अजून फ्रेश व्हायचंय मला. फ्रेश व्हायचंय ना, मग जमा ना पटकन. काय बसलाय तू? चल पटकन उठ. अरे. उठ, 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 अरे. उठ, 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 उठ. लवकर जा, लवकर जा, लवकर जा. तो मित्र तोंडावरनं तो टॉवेल काढ होता. आता मी काढतोय. हा, 1 2 3. काय झालं? काय किती गाढ दिसतोय. नाही, छान दिसतोयस तू. नाही ग, नाही ग, खूप खरंच खूप छान दिसतोयस तू. नाही नाही ग, नाही राधा. मी सौमित्र बनहट्टीच दिसत नाहीये ग. मी ना कोणीतरी असं ते गल्ल्यावर बसलेले, असा एक परफ्यूमचा वास येत असतो, सोन्याच्या अंगठ्या असतात, अशा गळ्यात सोन्याचं चेन असते, खाकरे विकत असतात, तसा दिसतोय मी कोणीतरी. नाही रे, तू छान दिसतोयस, गोड दिसतोयस तू. आणि ते बरोबर आहे ना, तुला पिंकी बनायचंय ना, पिंकीसाठी करेक्ट दिसतोयस तू. हा, पिंकी महत्वाची आहे ना. हा, म्हणजे मी नाही ग, मी नाही चांगली मुलगी दिसणार आहे. खरंच दिसतोयस, खरंच खूप गोड दिसतोयस. माझ्यावरती विश्वास नाही का? जेनी आली आहे, जेनीला विचार. जेनी, जेनी. का असते? आल्या आल्या कॉन्फिडन्स घालवला यार हिने. मी घाण दिसतोय ना खूप? नाही नाही, जेनी अगं, जेनी मी घाण दिसतोय ना? तुम्ही मॅम दिसताय. सॉरी. अरे यार, मी म्हणालो होतो ना आम्ही भाऊ बहीण दिसतो. अरे ही कॉन्फिडन्स घालवते यार माझा. जेनी नको ना हसू. तू लक्ष देऊ नकोस. ती असंच करते. ती हसणार, ते बाळ हसणार आणि मग तिला भूक लागणार, मग ती खूप खाणार. हो तर जेनी बरोबर आहे ना, तिला खूप भूक लागते सध्या. मी जाते, मी सामान आणलंय. तुझ्या बाळाला जन्मता दाढी असेल बघ. काय? मोबाईल चेक, गॅरीने दिलेले पैसे चेक. चेक नाही, कॅश दिलेत. ओके, चला आवरून तुमचा. हो झालं, निघत होते आता. हा, व्हेरी गुड. ऐका, मी आज लवकर येणार आहे. हा, तुम्ही पण लवकर या आणि केड्याला पण लवकर बोलवा. किड्याला कशाला बोलवलं? अहो, तोही महत्वाचा माणूस आहे. हो, पण मी इतका वेळ बाहेर काय करणार? याच्या आधी बाहेर जायचं तेव्हा मला विचारून जायचं का काय करू म्हणून. काय करायचं ते करा ना. त्यापेक्षा एक आयडिया आहे. मी तुमच्या ऑफिसमध्ये येते. बरेच दिवसात मायाला भेटले नाही, जरा गप्पा मारीन, कॉफी पिन. छान मस्त. असं तुम्ही काही करणार नाही आहात. हे बघा, एक लक्षात घ्या, ती पिंकी समजा लवकर आली तर तुमचं लक्ष नको का?
त्यामुळे तुम्ही असं सोसायटीच्या आसपासच राहा. आणि काय करायचंय आपण म्हणजे तुम्ही पिंकी आली दिसली की मला लगेच कळवायचंय की हो मी कळवते मी कळवते काय? कळवते मी. झालं तुमचं सगळं हो बोलून? झालं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, समजा तुमची न्यूज खोटी ठरली आणि पिंकी आलीच नाही, तर मी जेवढे पैसे तुम्हाला दिलेत ना ते मी दुपटीनं वसूल करेन. वाट बघा. नाही, मी दुपटीनं वसूल करेन. हाय गाईज हाय हाय. मम्मा तू गॅरीच्या ऑफिसला आणि गॅरी शॉपिंगला चाललाय वाटतं. का का असं का म्हणतेस? हो मी टाय घातली. मी पर्स तुमची घ्या ना. हो हो येस. उशीर होतोय ना तुम्हाला? तुम्हालाही उशीर होतोय ना? खूप उशीर होतोय. चला चला निघूया हो आपण. चला चला. बाय शनू बेबी. बाय बच्चा. ओ तिकडे बेडरूम आहे, इकडे इकडे चला. येस. बाय बाय बच्चा. बाय बेबी बाय. असे थोडेसे कापरे आवाजाचे का आवाज कापतो? ओके थांब, वेगळी पाहिजे यू डुइंग कॉमेडी. नाही नाही ठीक आहे ना, थांब ना जरा. ओके राईट. नो नो, हे असं नाही करायचं. असं लिप्स वगैरे ते अश्लील दिसतं मॅम. अरे यात काय म्हणजे असं करतात ना ते अदाकारी वगैरे असते की स्त्रियांची एकशी. बरं ठीक आहे हसू नका ना यार, थांबा ना, करून दाखवतो ना अजून. आता आता ही बाई बघा, म्हणजे आता ही अशी समजा फॅशन शो मधली बाई आहे. ओके, मॉडेल आहे, शो स्टॉपर आहे, शो स्टॉपर राईट. सुरू झाला फॅशन शो आणि ती यार हसताय का तुम्ही? मी जेन्युइनली काहीतरी करून दाखवतोय ना. अरे हसतोय काय म्हणजे तू? आम्ही हसावं असं काहीतरी करतोयस तू? आणि म्हणजे काय करायचंय? नाही हे बघ, तू कॉलेजमध्ये करायचंस ना तसं करणं, तेव्हा किती साधं सहज करायचं, तसं अगदी साधं. पण मग आता चुकतंय काय नेमकं? आय टेल यू. कसं आहे माहिती का, तुम्ही मेन जेव्हा बाईचं कॅरेक्टर करता ना, तेव्हा तुम्हाला विमेन कडून जे अपेक्षित आहे ना, तुम्ही तसे एक्सप्रेशन्स देता. अँड देन यू गेट कॉट. ओके ओके ओके, म्हणजे वगैरे असं नाही करायचं, त्याच्याऐवजी फक्त वगैरे एवढं असलं तर. हे पण नाही मग काय आहे? हे बघ, म्हणजे कसं असतं की तुम्ही पुरुष ना, तुमच्या मनामध्ये स्त्रियांचे हावभाव लकबी याबद्दलच्या काहीतरी कल्पना असतात आणि तसं तुम्ही प्रेझेंट करायला जातात. तसं करायचं नाही, साधं करायचं. सो म्हणजे आम्ही जसं वागतो ना तसं. मी आणि जेनी असं करतो का? मग जेनी तू हसून दाखव मला. असं असं आहे, चांगलं आहे हसणं. हे बघा पिंकी अशी असते. नाही 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 नाही. आता जेनी हसते ना तशीच. अरे जेनी खरंच मुलगी आहे. अच्छा, म्हणजे मी पुरुष असल्यामुळे मला ते ऑड वाटतंय. काय गप्पा? कशी फ्रेंड आहे ना, अजून तशाच सवयी आहे तिच्या. कॉलेजमध्ये पण सारखा फोन फोन आणि फोन. हा बोल चिंकी. का बोल काय पिंक्स, टेन्शन आलंय मला. कसलं टेन्शन आता? अगं तू पिंकी म्हणून कोणाला पाठवणार आहेस? अच्छा याचं टेन्शन आलंय का? मग तू स्वतःच बोल ना तिच्याशी. सोबत तुझ्या आता. थांब मी देते फोन. बोल 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 बोल. काही ठरलं नाही. आवाज काहीतरी ठरवायला लागेल ना आपल्याला. हाय चिंकी. हाय चिंकी. हाय हाय चिंकी. ओके सॉफ्ट हो. बरोबर बरोबर. हाय चिंकी. हाय पिंकी. हाय हाऊ आर यू? मी भारीच आहे. क्वेश्चन इज हु आर यू? हु आर यू? सांगितलं ना मी पिंकी. हा म्हणजे तेच, तू पिंकी आहेस का तुझं नाव ठेवलंय पिंकी? किती प्रश्न पडतात ग तुला. संध्याकाळी भेटणारच ना आपण, तेव्हा विचारा तुझे हे प्रश्न. हा भेटणारच आहोत आपण. भेटूया मग संध्याकाळी. ओके बाय चिंकी. उप्स सॉरी. बाय शनाया. नाईस नेम हा, शनाया. मला मुलगी होईल तेव्हा मी हेच नाव ठेवणार, शनाया. वाव. बाय. थँक्यू थँक्यू. बाय बाय. बाय. आवाज
तरी ओके ओके आता मला कळलं म्हणजे मी लाऊड करतोय अजूनही पण निदान आवाज लॉक करूया. हे बघ. हो हो हाय हा, correct. आपण बोलत राहूया म्हणजे आवाज आपल्याला फिक्स करता येईल. हाय राधिका. जमतंय तुला. हाय राधा. हाऊ आर यू? मी छान आहे.